आज माझे पती सकाळी लवकर घरातून निघाले होते, पण अजून घरी आले नव्हते. अंधार पडणार होता आणि आज विजा पण चमकू लागल्या होत्या. हे पाहून मला खूप भीती वाटली. मला माझ्या पती अजितची काळजी वाटू लागली, कारण तो अजून घरी आला नव्हता. काही वेळाने अजित घरी आला. तेव्हा अजितला पाहून माझ्या जीवात जीव आला. माझ्या डोळ्यातून पाणी आले. मला रडताना पाहून अजितने विचारले, "तू का रडत आहेस?" अजितच्या प्रश्नावर मला खूप राग आला. मी म्हणाले, "एवढी रात्र झाली, मला तुझी काळजी वाटत होती आणि मी खूप घाबरलेही होते." अजित हसला आणि म्हणाला, "तू माझी एवढी काळजी का करतेस?" यावर मी म्हणाले, "अजित, मी तुझ्यावर खूप प्रेम करते." यावर अजित माझा हात धरत म्हणाला, "पण मला तुझा खूप तिरस्कार आहे. कारण तू मला लग्नाच्या 10 वर्षात काय दिलेस? बाप होण्याची माझी इच्छा मला आतून खात आहे. आपल्या लग्नाला इतकी वर्ष झाली, पण तू मला एक मूल देऊ शकली नाहीस. तुझं मन दुखेल म्हणून मी लग्नाच्या इतक्या वर्षात मी तुझ्याशी कधीच काही बोललो नाही. पण आता पुरे झालं. मी अजून किती दिवस बिना मुलाचा राहणार? म्हणून माझी इच्छा नसतानाही मला तुला घटस्फोट द्यायचा आहे. तू तुझ्या आईच्या घरी जाऊन राहू शकते. मी तिकडे घटस्फोटाचे पेपर पाठवतो." अजितला काय झाले, तो अचानक माझ्याशी असा का वागतो हे मला समजतच नव्हते. त्याच्या अशा बोलण्याने माझे डोळे भरून आले. अजितने मला एका अशा गुन्ह्यासाठी शिक्षा दिली ज्यात माझी काही चूक नव्हती. त्यानंतर मी संपूर्ण रात्र रडत होते. जेव्हा सकाळ झाली तेव्हा मी माझे महत्त्वाचे सामान पॅक केले आणि कोणाला काहीही न विचारता मी माहेरी निघाले. मी माझ्या माहेरी पोचले. माझे बाबा पेपर वाचत बसले होते. मला पाहताच ते माझ्याकडे आले आणि मला विचारले, "काय झाले शुभ्रा, तू एवढ्या सकाळी सकाळी इकडे कशी काय आली? तिकडे सर्व ठीक तर आहे ना?" यावर मी म्हणाले, "नाही पप्पा, काही ठीक नाही. अजितने मला सोडून दिले आहे. त्याला माझ्यापासून घटस्फोट घ्यायचा आहे." माझे हे बोलणे ऐकून बाबा जमिनीवर कोसळले. आई किचनमध्ये होती. वडिलांच्या पडल्याचा आवाज ऐकून ती धावत आली. आम्ही पप्पांना पटकन दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी सांगितले की त्यांना हार्ट अटॅक आला आहे. डॉक्टरांनी काही औषधे दिली आणि सांगितले की त्यांची काळजी घ्यावी लागेल. बाबांची औषधे घेऊन आम्ही त्यांना घरी घेऊन आलो. घरी आल्यावर मला माझी खूप लाज वाटली की माझ्यामुळे माझ्या वडिलांची तब्येत बिघडली. आईने माझा चेहरा वाचला होता. ती म्हणाली, "काळजी करू नकोस. चूक तुझी नाही. तू आधीच एवढी मोठी शिक्षा भोगत आहेस." आईने मला धीर दिला आणि मला समजावले. आता मी जेव्हा कधी घरात एकटे असायचे तेव्हा मी ढसाढसा रडत बसायचे. माझ्यावर खूप खूप प्रेम करणारा नवरा मला सोडून गेला. मला मान्य आहे की मी वांज आहे, पण तो एकदा तरी माझ्याशी बसून याबद्दल बोलला असता. माझे दिवस असेच जात होते. एके दिवशी मी माझ्या खोलीत बसले होते. तेव्हा आमची घरची मोलकरीण धुणं भांडी करायला आली. मी माझ्या खोलीत रडत होते. ती जेव्हा माझ्या खोलीत फरशी पुसायला आली त्यावेळी मला रडताना पाहून ती म्हणाली, "ताई, मी एक गोष्ट सांगू का?" मी म्हणाले, "हो, सांग ना." त्यावर ती मला म्हणाली की "ताई, मला आजकालच्या लोकांना पाहून खूप आश्चर्य वाटते. लोकांचे वाईट झालेले पाहून ते कसं काय खुश होतात काय माहीत." मी घाबरून विचारले, "म्हणजे तुला काय म्हणायचे आहे?" आणि त्यानंतर तिने जे म्हणाली ते ऐकून मी स्तब्ध झाले. ती मला म्हणाली, "ताई, तुझ्या या अवस्थेला तुझी आई जबाबदार आहे. तुला या अवस्थेत पाहून तिला खूप आनंद झाला आहे." यावर मी तिला म्हणाले, "तू काय बोलत आहेस?" ती मला म्हणाली, "मी जे काही बोलत आहे ते अगदी बरोबर आहे." आता तिने मला काहीतरी सांगावे तेवढ्यात अचानक माझी आई तेथे आली आणि ती रागाने मोलकरणीकडे पाहू लागली आणि मोलकरणीला म्हणाली,
तू इथे बसून गप्पा मारत आहे, मग घरातले दुसरे काम कोण करणार? उठ आणि पटापट कामाला लाग. मोलकरीण गेल्यावर आई मला म्हणाली, शुभ्रा, मोलकरणीशी जास्त बोलत बसू नको. ही एक नंबरची लबाड आणि फसवी बाई आहे. ती इकडचे तिकडे करत असते. लोकांच्या घरातील अर्ध्या अपूर्ण गोष्टी ऐकून इकडे तिकडे पसरवत असते. मी म्हणाले, पण आई, आपली मोलकरीण तिच्या चेहऱ्यावरून तशी वाटत नाही ग. त्यावर आई मला म्हणाली, तू तिच्या चेहऱ्यावर जाऊ नकोस. तोंडावर तर तो अजितसुद्धा चांगला वाटायचा. तुला आठवत नाही का तू त्याच्या प्रेमात किती वेडी झाली होतीस? तू माझे आणि तुझ्या वडिलांचे सुद्धा ऐकले नाही. आणि आमच्या समजुतीनंतरही तू त्याच्यासोबत लग्न करण्यास आम्हाला राजी केले. आणि आता बघ त्याने तुझे काय हाल केले. मूल तर बऱ्याच जणांना होत नाही, मग ते काय त्यांच्या बायकोला सोडून देतात का? आईचे हे बोलणे ऐकून मी एकदम निशब्द झाले होते. त्यानंतर आई जोरात दार बंद करून बाहेर गेली. आईने मला माझ्या जुन्या दिवसांची आठवण करून दिली होती, जे मला कधीच आठवायचे नाहीत. मला तो दिवस आठवला जेव्हा मी अजितच्या प्रेमात पडले होते. अजित आणि मी एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो. एक दिवस अचानक मुसळधार पाऊस आला आणि मग ढगांचा गडगडाट सुरू झाला. मी खूप घाबरले. कॉलेजमध्ये सगळेजण माझी चेष्टा करू लागले. मग अजितने पुढे येऊन मला आधार दिला. अजित माझा क्लासमेट होता. अजित मला म्हणाला, माझी लहान बहीणसुद्धा ढगांच्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाट झाल्यावर खूप घाबरते. अजितने त्या दिवशी माझी खूप काळजी घेतली. आणि त्याच्या या वृत्तीमुळेच मी खूप खुश होते. कारण मला खात्री झाली होती की मला समजून घेणारं कोणीतरी आहे. मग आमची मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. त्या दिवसापासून आम्ही एकत्र शिकत असताना अजित माझी खूप काळजी घेऊ लागला. आणि आमचे शिक्षण पूर्ण झाल्यावर माझ्या घरात माझ्या लग्नाची चर्चा सुरू झाली. मग माझ्या आईने माझे लग्न एका दूरच्या नातेवाईकाशी ठरवले. आईवडिलांचा निर्णय ऐकून माझे मन घाबरायला लागले. आणि मी लगेचच अजितला फोन केला आणि त्याला सांगितले की बाबांनी माझे लग्न कुठेतरी ठरवले आहे. पण माझे मन खूप घाबरले आहे. मला काय करावे हे समजत नाही. माझे हे बोलणे ऐकून अजित हसला आणि म्हणाला, तू माझ्यावर प्रेम करते म्हणून तू घाबरली आहेस. तुला समजत नाही काय करावे, पण ही गोष्ट तू इथे म्हणू शकली नाही. हे सर्व बोलून अजितने मला लग्नासाठी मागणी घातली. मी आनंदाने उडी मारली आणि पटकन फोन ठेवला आणि बाहेर जाऊन आईला म्हणाले की आई, अजितने मला लग्नासाठी मागणी घातली आहे आणि तुम्ही लोकांनी माझे ज्याच्यासोबत लग्न ठरवले आहे, तर मी त्याच्यासोबत लग्न न करता अजितशी लग्न करणार आहे. तो माझा वर्गमित्र आहे. माझ्या अशा बोलण्यावर माझ्या आईने माझ्या कानाखाली जोरात मारली आणि म्हणाली, जर तू चुकूनही तुझ्या वडिलांच्या इच्छेविरुद्ध गेली तर बघ आईचे हे असे वागणे पाहून मी रडत माझ्या खोलीत जाऊन स्वतःला खोलीत बंद केले. रात्री जेव्हा वडील घरी आले तेव्हा त्यांनी माझ्याबद्दल विचारले. तेव्हा आईने त्यांना सर्व काही सांगितले. मग ते माझ्या खोलीत आले आणि मला म्हणू लागले की तू स्वतःला का कोंडून ठेवला आहेस. त्यांना बघून मी रडायला लागले आणि सगळी हकीकत सांगितली. यावर ते मला म्हणाले, बेटा, मी त्या लोकांना शब्द दिला आहे. आता तुझं लग्न तिथेच होईल. मी म्हणाले, बाबा, काहीही झालं तरी मी इतर कोणाला स्वीकारू शकत नाही. कारण मी अजितवर खूप प्रेम करते आणि त्याच्याशिवाय जगू शकत नाही. पप्पा काही न बोलता माझ्या खोलीतून निघून गेले. त्यानंतर मी माझ्या आईवडिलांना खूप समजावल्यावर ते माझ्या आणि अजितच्या लग्नासाठी राजी झाले. नंतर काही दिवसांनी माझे लग्न झाले आणि मी अजितची पत्नी म्हणून त्याच्या घरी आले.
त्यानंतर माझ्या जीवनात आनंदच आनंद होता. अजितच्या घरातील सर्व लोक माझ्यावर खूप प्रेम करत होते. ते सर्वजण खूप चांगले लोक होते. आमचे आयुष्य आनंदी चालले होते. पण लग्नाला 3 वर्ष झाल्यानंतरही मला मूल झाले नाही. तेव्हा एके दिवशी माझ्या सासूबाई माझ्याकडे आल्या आणि मला म्हणाल्या, मुली, मला वाटते की आपल्या घरी बाळ खेळावे, पण तुझ्या लग्नाला किती वर्ष झाली पण तू आनंद दिला नाहीस. म्हणून मी म्हणते की तुम्ही दोघं डॉक्टरकडे जाऊन उपचार करून घ्या. मग हळूहळू आमच्या लग्नाला 7-8 वर्ष झाली, पण मी काही आई होऊ शकली नाही. मुलाचे न होणे मला आतून खात होते. एके दिवशी माझ्या सासूबाई अजितला म्हणाल्या की तू दुसरं लग्न कर. मरण्यापूर्वी मी माझ्या नातवाचा चेहरा पाहावा अशी माझी शेवटची इच्छा आहे. त्यांचं हे बोलणं ऐकून मला तर धक्काच बसला. कारण मूल ही माणसाची कमजोरी असते. त्यामुळे अजितची इच्छा नसतानाही तो नक्कीच लग्न करेल असे मला वाटले. पण अजितने दुसऱ्या लग्नाला स्पष्ट नकार दिला. मी पाहिलं, सासूनही खूप आग्रह केला. या गोंधळापासून दूर राहण्यासाठी अजितने घर सोडलं आणि आम्ही दोघे भाड्याच्या घरात राहू लागलो. मी या सर्व गोष्टी माझ्या आईला सांगितल्या की आई, अजित माझ्यावर खूप प्रेम करतो. लग्नाला इतके वर्ष झाले तरी पण मी त्याला मूल होण्याचा आनंद देऊ शकले नाही. त्याच्या कुटुंबाची इच्छा आहे की त्याने दुसरे लग्न करावे, परंतु तो माझ्यावर खूप प्रेम करतो, म्हणून त्याने त्याच्या घरातील लोकांचे ऐकले नाही. त्यामुळे रोज आमच्या घरात किचकिच होत असते. म्हणून ते मला दुसऱ्या ठिकाणी घेऊन आले, जिथे आम्ही खूप आरामात राहतो. आई म्हणाली, चल, ही चांगली गोष्ट आहे की तुझी निवड खूप चांगली आहे. तू स्वतःसाठी खूप विचारपूर्वक निर्णय घेतला आहे. आईच्या बोलण्यावर मी हसले. आमचे आयुष्य खूप चांगले चालले होते. आमच्या दोघांमध्ये कधीच भांडण झाले नाही. मला असं वाटायचे की आम्ही दोघं नवरा बायको एकमेकांसाठीच बनलो आहे. अजितचे माझ्यावरील प्रेम पाहून कधीकधी असे वाटायचे की कदाचित मी या जगातील सर्वात भाग्यवान स्त्री आहे, जिला अजितसारखा नवरा मिळाला. पण अचानक अजितच्या वागण्यात बदल झाला आणि त्याची ही वृत्ती पाहून मला आश्चर्याचा धक्काच बसला. आणि शेवटी एके दिवशी त्याने मला बाळावरून टोमणे मारून घरातून हाकलून दिले आणि मला घटस्फोट दिला. त्याचा विचार करून माझे डोके दुखू लागले होते. दुसऱ्या दिवशी जेव्हा मोलकरीण आमच्या घरी कामाला आली, तेव्हा मला एकटीला बघून तिने पुन्हा तीच गोष्ट मला सांगितली. पण आज तिच्या बोलण्यामध्ये कठोरता वाटत होती. ती म्हणाली, ताई, तुझी आई ही आई नसून एक डायन आहे, जिने तुझ्यावर हे सर्व केले आहे. आणि तुझ्या नवऱ्याचा आणि तुझा घटस्फोट झाला. मी तिला काही विचारणार तेवढ्याच माझी आई माझ्या रूममध्ये आली आणि आई मोलकरणीला म्हणाली, खूप कपडे आहे, जा पटकन धुवून टाक. पण त्या दिवशी मोलकरणीचे बोलणे ऐकून मी गोंधळले. हे सर्व काय चालले आहे मला समजेना. आमची मोलकरीण माझ्या आईला वारंवार का दोष देते? ती खरं सांगते का? पण असं कसं होणार? आई माझ्याशी असं का वागेल बरं? माझीच आई माझ्या आनंदावर का जळेल? असे अनेक प्रश्न माझ्या मनात निर्माण झाले. जर माझ्या आईने हे सर्व नाही केले तर मग ती मोलकरणीला माझ्या रूममध्ये का नाही येऊ देत? तिला माझ्या आईचे काहीतरी खोल रहस्य नक्कीच माहीत होते. नंतर मी ठरवले की आईचे जे काही रहस्य आहे ते मी जाणून घेणार. थोड्या वेळाने मी रूममधून बाहेर आले तेव्हा मला समजले की आईची तब्येत खूप खराब आहे. ती अतिशय अशक्त झाली होती. मी तिच्या जवळ गेले आणि तिला विचारले, काय झाले आहे तुला? बरं वाटत नाही का?
आई म्हणाली, बेटा माझी तब्येत अजिबात बरी नाही. माझ्या मनावर खूप ओझे आहे. मला वाटते की आता काहीतरी खूप वाईट होणार आहे. असे ती बोलतच होती की अचानक ती बेशुद्ध पडली. मी पटकन तिला दवाखान्यात नेले. डॉक्टर म्हणाले की तिला हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांचे लवकरात लवकर ऑपरेशन करायला लागेल. मी लवकरात लवकर ऑपरेशनचा फॉर्म भरला आणि पैसे घेण्यासाठी घरी आले. मला पैशांची गरज होती म्हणून मी आईच्या खोलीत पैसे घेण्यासाठी गेले. कपाट उघडले आणि पैसे घेतच होते. तेवढ्यात माझी नजर आईच्या डायरीवर पडली. मला माहीत होते की आई डायरी लिहायची. पण जेव्हा कधी आई डायरी लिहिताना मी आईच्या जवळ गेले की आई ती डायरी लपवायची. पण आज माझ्या आईची ती डायरी मला मिळाली होती. मी ती बळजबरीनेच उघडली आणि पहिल्या पानावर असे लिहिले होते की माझ्या पतीने म्हणजेच विनोद रावांनी माझे आयुष्य उद्ध्वस्त केले. माझ्या आई आणि वडिलांमध्ये तर खूप प्रेम होते. मग आईने असं का लिहिलं असेल? काहीतरी गडबड आहे म्हणूनच माझे मन नको नको म्हणत असतानाच मी आईची डायरी वाचू लागले. पुढे डायरीचे पान उलटून मी वाचत होते तेव्हा एका पानावर लिहिले होते की मी मोठ्या मजबुरीने विनोद रावांशी लग्न केले होते. आम्ही 6 बहिणी होतो आणि माझे आईवडील खूप गरीब होते, जे आम्हाला शिकवू शकत नव्हते आणि आम्हाला 2 वेळचे जेवण मिळणे देखील खूप कठीण होते. म्हणूनच माझ्या मनात नसतानाही माझ्या कुटुंबाने माझे लग्न विनोद रावांशी केले, जे माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे होते आणि एका मुलीचे बाप होते. लग्नाच्या पहिल्याच रात्री विनोदरावांनी माझ्या मांडीवर त्यांची 2 वर्षांची मुलगी ठेवली. मुलगी खूप लहान असल्यामुळे मी तिची खूप काळजी घ्यायची. विनोदराव माझ्यापेक्षा वयाने मोठे होते, पण त्यांचे माझ्यावर खूप प्रेम होते. काही दिवसांनी माझीही इच्छा झाली की मी पण आई व्हायला पाहिजे. पण लग्नाला 5 वर्ष होऊन गेले पण मी आई झाले नाही. माझं आयुष्य उद्ध्वस्त झाल्यासारखं मला वाटत होते. पण जेव्हा विनोदरावांना हे कळलं तेव्हा त्यांनी मला समजावलं की तू काळजी का करतेस, आपल्याला मुलगी आहे ना, एवढं पुरे झालं. मला तुझ्याशी काही तक्रार नाही. विनोदरावांच्या बोलण्याने माझं मन जिंकलं होतं. मग मी शुभ्राला मनापासून आपलेसे केले आणि तिला सख्ख्या मुलीपेक्षा जास्त प्रेम आणि आधार द्यायला लागले. जशी शुभ्रा मोठी झाली मग आम्ही तिच्या लग्नाचा विचार करू लागलो. पण एके दिवशी विनोदरावांचा एक मित्र आमच्या घरी आला. विनोदराव आणि ते दोघे गेस्ट रूममध्ये बसून बोलत होते. मी चहा घेऊन दरवाजा ठोठावणार तेवढ्यात माझे नाव ऐकून थांबले. विनोदरावांचा मित्र म्हणत होता की वहिनी खूप चांगली आहे. तिने तुझ्या मुलीला पोटच्या गोळ्याप्रमाणे वाढवले. मग विनोदराव म्हणाले, हो असंच काहीसं आहे. पण माझ्या डोक्यानेही यात खूप काम केले आहे. यावर मित्राने विचारले, काय काम केले आहे? मग विनोदराव म्हणाले, मला खात्री होती की जर आरतीला स्वतःचे मूल असते तर ती शुभ्राला आईचे प्रेम देऊ शकली नसती. म्हणून मी तिच्या जेवणात असे औषध मिसळायचं की जेणेकरून ती आई होऊ नये. मी तिच्या आई होण्याचा अधिकार हिरावून घेतला होता. त्यांचे बोलणे ऐकून तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मला त्यांना सोडून दूर जावेसे वाटत होते. मग मी विचार केला की ज्या मुलीच्या फायद्यासाठी त्यांनी मला बर्बाद केले, मग मी पण ठरवले की काहीही झाले तरी चालेल, त्यांच्या मुलीचे आयुष्य बर्बाद करणार. आणि त्याच दिवशी मला कळाले की शुभ्राने स्वतःसाठी एक मुलगा निवडला आहे आणि म्हणूनच मी तिला एक कानाखाली देऊन दिली, कारण तिचे लग्न आम्ही ठरवलेल्या मुलासोबत व्हावे. मी माझ्या दूरच्या एका नातेवाईकाबद्दल माहिती घेतल्यावर मला तिच्यासाठी एक असा मुलगा सापडला होता जो खूप दारू प्यायचा. पण शुभ्राने तिच्या हट्टीपणात येऊन त्याच मुलाशी लग्न केले, ज्याच्यावर तिचे खूप प्रेम होते. आणि तो मुलगाही तिच्यावर खूप प्रेम करायचा. माझ्या अपेक्षांवर पाणी फिरले गेले, कारण शुभ्राच्या लग्नानंतर मी ऐकले होते की तिच्या सासरच्या घरी खूप आनंदी आहे. पण मला एक युक्ती सापडली. जिथे शुभ्राचे लग्न झाले तिचे घर आमच्या घरापासून 2 किलोमीटर अंतरावरच होते. म्हणून मला कुठून तरी समजले की शुभ्राच्या घरात एक मोलकरीण आहे. मी त्या मोलकरणीला माझ्या घरी बोलावून तिला खूप पैसे दिले आणि मोलकरणीच्या मदतीने मी शुभ्राच्या जेवणात 30 गोळी मिसळायला सांगितली.
जेणेकरून शुभ्रा कधीच आई होऊ शकणार नाही. कारण जशी मी आई होण्याच्या आनंदासाठी तळमळत होते, तशीच तळमळ शुभ्राला मिळावी अशी माझी इच्छा होती. आणि तिच्या नवऱ्याने तिला घटस्फोट द्यावा. शुभ्राला मूल झाल्याचा आनंद मिळू शकला नाही, पण मी ऐकले की तिच्या पतीच्या प्रेमात काही कमी नाही. उलट तो तिला पूर्वीपेक्षा जास्त प्रेम करतो आणि तिची काळजी घेतो. एक दिवस मी अजितला घरी बोलावून घेतले आणि शुभ्राचा एक खोटा रिपोर्ट त्याला दाखवला आणि त्याला सांगितले की शुभ्राने लग्नाआधी अनेकदा गर्भपात केला आहे आणि तिला मूल होऊ नये म्हणून ती मुद्दाम काही औषधं घेते, कारण तिला वाटले की मूल झाल्यावर तिचे सौंदर्य खराब होईल. आणि जेव्हा ती कधी इथे येते तेव्हा तिला तिचे अनेक बॉयफ्रेंड भेटायला येतात आणि म्हणूनच तिला तिचे सौंदर्य टिकवायचे आहे. माझे बोलणे ऐकून अजित स्तब्ध झाला. अजित म्हणाला, पण तुम्ही मला असे का सांगत आहे? ती तर तुमचीच मुलगी आहे ना. मी अजितला म्हणाले, बेटा शुभ्राची आई असूनही पण आता मी तुझी फसवणूक करू शकत नाही, कारण मला तिचे मुलांना भेटणे आणि मुलांबरोबर फिरणे मला सहन होत नाही. म्हणून मला हे सर्व तुला सांगावे लागले, जेणेकरून तू तिला समजून सांगू शकशील. यावेळी तीर निशाणावर बरोबर लागला आणि अजितने शुभ्राला घटस्फोट दिला आणि माझा बदला पूर्ण झाला. पण हा बदला पूर्ण करूनही माझ्या मनाला समाधान नव्हते वाटत. जरी मी खरी आई नाही, पण मी तिला माझ्या स्वतःच्या मुलीसारखं वाढवलं होतं. शुभ्राची प्रत्येक वेळी काळजी घेतली होती. जेव्हा जेव्हा मी शुभ्राला बघायचे तेव्हा तिला बघून माझं मन खूप दुःखी व्हायचं. मी खूप मोठी चूक केली होती. मी एका माणसाची शिक्षा त्याच्या मुलीला दिली होती. मला मरायचे आहे. मी शुभ्राची माफी मागू शकत नव्हते. मी पुढचे पान लिहिलं तर डायरी रिकामी होती. रडता रडता माझी वाईट अवस्था झाली होती. मी माझे अश्रू पुसले आणि पटकन दवाखान्यात गेले. दवाखान्यात जाताच कळले की माझी आई हे जग सोडून गेली. इच्छा नसतानाही मी माझ्या आईला मनापासून माफ केले, कारण कदाचित ती तिची सुद्धा चूक नव्हती. दोष माझ्या बाबांचा होता, ज्यांनी तिला इतकं फसवलं होतं आणि त्यामुळेच माझे बाबा आपल्या कृत्याची शिक्षा अंथरुणावर पडून भोगत आहे. काही दिवसांनी मी ती डायरी अजितला दाखवली. तो ही डायरी वाचून रडू लागला. त्याच्या कृत्याची त्याला खूप लाज वाटली आणि अजितने पुन्हा मला स्वीकारले, कारण तो माझ्यावर मनापासून प्रेम करत होता. म्हणून आम्ही दोघांनी आमचा तुटलेला संसार नव्याने सुरुवात केला. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तरच व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या मराठी कथा या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.